दिल्ली येथील बॉम्बस्फोटानंतर सध्या करमाळामध्ये जे आहे ते करमाळा पोलीस जे आहे ते अलर्ट मोडवर आल्याचे चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी आपण पाहू शकतो की करमाळा शहरामध्ये येणाऱ्या वाहनांची जे आहे ते करमाळा पोलिसांच्या माध्यमातून जे आहे ते कसून चौकशी केल्याचे चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। करमाळा वाहतूक शाखा जे पोलीस जे आहेत ते येणाऱ्या वाहनांची जे आहे ते जे वाहनं आहेत त्यांची वाहनधारकांचे लायसन्स कागदपत्रे असतील तसेच येणाऱ्या गाड्यांची देखील सध्या कसून जे आहे ते तपासणी करत असल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतंय। कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी करमाळ्यातील पोलीस प्रशासन हे सध्या अलर्ट झाल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असून हे जे पोलीस प्रशासनाच्या वतीनं जे करमाळा शहरातील पुणे या ठिकाणून जे सर्व जी वाहनं येत आहेत त्या वाहनांना अडवून जे आहे ते या वाहनांची चौकशी जी आहे कागदपत्रांची तसेच गाड्यांची देखील तपासणी करतानाचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी तपासणी करताना चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे आहे ते बाहेर जे गावाहून जे वाहनं येत आहेत त्यांची देखील सध्या तपासणी जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय। महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी धार्मिक स्थळं असतील तसेच शहरामधील जे अनेक धार्मिक स्थळं तसेच शहरामध्ये येणाऱ्या वाहनं जे आहेत त्यांची जी काय आहे ते कसून तपासणी जी आहे ते पोलीस प्रशासन करत आहे। नक्कीच दिल्लीतील अलर्ट मोडनंतर जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रभर असेल सर्व प्रशासन अलर्ट मोडवर झाल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। याच पार्श्वभूमीवर करमाळ्यातील पोलीस प्रशासन देखील अलर्ट मोडवर असून सर्व वाहनांची कसून तपासणी करत असल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।